मला म्हटलं आज सुट्टीचा दिवस आहे तर काहीतरी वेळेचा सदुपयोग करावा. तर आज मी मला सुट्टीचा आनंद कसा घ्यायचा कुकिंग करताना हे सांगते. तर आज मी बनवते मखाना आणि ड्रायफ्रूट्सचे लाडू. त्याच्यात मी साखर अजिबात वापरणार नाही आहे. थोडेसे ड्रायफ्रूट आहे ना थोडे रोस्ट करून घ्यायचे. त्यात मी काजू आणि बदाम घेतले आहेत. तुम्ही हवे ते ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते पण टाकू शकता. सध्या माझ्याकडे हे अवेलेबल आहे तर हे पण टाकते मी. जरा पावसाळ्यामध्ये पण कसं ओलसर होतं ना ड्रायफ्रूट्स, मॉइस्ट ऑब्झर्व करतात, तर त्यामुळे थोडे रोस्ट केलेले क्रंची लागतात खाताना. ओके, तर आता माझ्याकडे काही मिक्स ड्रायफ्रूट्स पण आहे. त्यामध्ये थोडे कॅनबेरी आहे, ओके, खारीक आहे, काळे मनुके आणि साधे मनुके सुद्धा आहे आणि थोडीशी गोडंबी पण आहे. तर मी त्यांना थोडंसं भाजून घेते. माझ्याकडे थोड्या अशा पंपकिन सीड्स आहेत त्याही मी भाजून घेतली. पावसाळ्यामध्ये आपण थोड्या मॉइस्ट होतात तर भाजलेलं कधीही उत्तम राहते. पण तुम्ही नुसते तसे खाऊ शकता, फार भारी लागते. असे पौष्टिक लाडू करून ठेवले तर वीकमध्ये तुम्हाला खाता येतात. भाजून घ्यायचे. आवाज येतो तुम्ही बघू शकता. मी त्यातच इलायचीही टाकलेली आहे. ती पण थोडी मॉइस्ट झालेली असल्यामुळे पावसात, त्यामुळे तिलाही थोडं भाजून घेते. मी बघू शकता तुम्ही इलायची. ओके, तर त्याच कढईमध्ये मी थोडे मखानेही भाजून घेते. झाले खरपूस भाजून घ्यायचे. आणि हे फार हेल्दी असतं. मी याचं नॉर्मल असं चाट वगैरे पण बनवू शकता. त्याची रेसिपी मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. साधारण 2 ते 3 मिनिट चांगलं भाजून घ्यायचं याला. मखाने चांगले असे भाजून घ्यायचे. तुम्ही बघू शकता असा फुटला पाहिजे मखाना. असा फुटला म्हणजे नक्की झालेला आहे. ठीक आहे, मग आता हे मी काढून घेते. मीडियम टू स्लो फ्लेमवरच हे भाजून घ्यायचे. एकदम घातले तर ते जळून वगैरे जातात. साधारण 1 चमचा मी ना तूप टाकून घेते गाईचं. आणि त्यात हे जे खजूर आहे हे थोडे रोस्ट करून घ्यायचे. यामध्ये सीड होत्या तर मी ते सीड काढून घेतल्या.
तुम्ही सीडलेस पण घेऊ शकता. मी चांगलं स्लो फ्लेमवर त्याला भाजून घ्यायचं, म्हणजे थोडं मॉइश्चर पण कमी होतं आणि लाडू वळण्यातही आपल्याला मदत होते. चांगलं असं उभू द्यायचं, म्हणजे 2 आठवडाभर तरी तुमचे लाडू टिकतील. जास्तही टिकू शकता, पण ते इतके छान बनतात की आठवडाभर राहतच नाही. तुम्ही बघू शकता मी काय काय रोस्ट केलेले. सुरुवातीला मी बदाम आणि काजू थोडे रोस्ट केले होते, आणि जे मिक्स हर्ब्स होते, ड्रायफ्रूट्स वगैरे, ते मी भाजून घेतले. त्याच्यानंतर आपल्या पंपकिन सीड्स आणि हे मखाने. ठीक आहे, आता मी हे सर्व थोडं मिक्सरला लावून घेते. एकदमही जाडं दळायचं नाही आहे. चला तर मग मिक्सरला मखाने आणि पावडर करून घेऊयात. चला मग मी आता मखाण्याची पावडर करून घेतलेली आहे, आणि मी पंपकिन सीडची पावडर करून घेते. तुम्ही जाडसरही ठेवू शकता, ते फार असं तोंडामध्ये येतं, कचर कचर लागू नये म्हणून याची पावडर करून घे. पंपकिन सीडची पण पावडर ते रेडी आहे, आणि अशी जाडसर ठेवायची, जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडसरही नाही. मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू आणि बदाम भाजलेले होते ते टाकून घेते, आणि मगाशी ती मी भाजलेली विलायची तीही यामध्ये टाकून घेते. म्हणजे वेगळं असं काही त्याला ब्लेंड करायची गरज नाही, यामध्येच होऊन जाईल. आणि हे मिक्स फ्रूट्स पण सुद्धा थोडे बारीक करून घ्यायचे. बघू शकता हेही बारीक झालेले आहेत. साधारणतः एवढंसही बारीक चालेल. आपण जे खजुराचं मिश्रण तयार केलेलं होतं त्यामध्येच ह्या सगळ्या पावडर्स वगैरे टाकून द्यायचं, ज्या आपण बनवलेले आहे. ही पंपकिन सीड्स आणि ड्रायफ्रूट्सची पावडर मी यामध्ये ॲड करते. आणि हीच मखाण्याची पण पावडर, जे रोस्टेड मखाना आहे ते. ओके, आणि जे मिक्सरला लावून घेतलेले ड्रायफ्रूट्स, हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे आणि लाडू वळायला घ्यायचेत. ओके, तर ते सर्व मिश्रण मी ना एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे, आणि हाताने असं मिक्स करून घेते. खायलाही अप्रतिम लागतात आणि छान आठवडाभरही टिकतात. साखरेचाही आपण वापर केलेला नाही यामध्ये, आणि इवन जसं तुपाचाही नाही केला. तर जे लोक असे म्हणजे हेल्थ कॉन्शियस वगैरे आहे त्याच्यासाठी तर हे फार उत्तम. सगळ्यांनी करून म्हणजे ट्राय करा, हे नक्की करून बघा. लहान मुलांना तर फार आवडते. घ्यायचे आणि याचे छोटे छोटे लाडू वळायचे. तसे तुम्ही बघू शकता, सहजरित्या न काही तूप वापरता, काहीच न करता किती छान आकाराचे लाडू हे वळता येतात. असेच मी सर्व करून घेते. हे तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा, 8 ते 15 दिवस आरामात जातात. यामध्ये तुम्ही अजून काही व्हेरिएशन करू शकता. असे बनवून घ्यायचे आहेत. कसे म्हणतात, असेच मी बाकीचेही वळून घेते. चला तर मग सगळे लाडू वळून घेतलेले आहे. हे लाडू तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता.